मित्रांनो नमस्कार. आम्ही बैलगाडा प्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुषार थोबे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत खरवई या गावामध्ये. आपले मित्र आहेत हर्षदजी म्हस्के साहेब यांच्या ब्लॅक टायगर बुलेट या बैलाची मुलाखत घेण्यासाठी. ज्या बैलाने आदात वयापासून मालकाचं नाव संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात बिंदू क्षेत्रामध्ये अजरामर केलं असं ब्लॅक टायगर बुलेट याची मुलाखत घेण्यासाठी आपण खरवई या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर त्याला आपण त्यांचे जे मालक आहेत हर्षद भाऊ यांच्याशी निवांत चर्चा करूया आणि संपूर्ण माहिती आपल्या बुलेटची घेऊया. दादा नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. प्रथमतः तुमचा परिचय द्या दादा. आणि दादा बुलेट बद्दल काय सांगाल की बुलेटचा जन्म कधीचा आहे? बैलाचा जन्म 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. आदत वयापासून तुम्ही त्याला पळवताय आणि बैलाचा व्यायाम तुम्ही कशा प्रकारे करून घेता? बैलाला पावसाळ्यात आता शर्ती बंद आहेत. बरोबर. पावसाळ्यात छकड्याला थोडंसं चालवणं, तर जास्त पाऊस असेल तर छकड्यात गाडत नाही, टायर नाही तर मग आपली पवानी आता चिखलात. आणि विशेषतः बैलाला नियोजन शर्यतीमध्ये कोण करतं? नियोजन दादा मी स्वतः. आणि आजपर्यंत बिनजोड क्षेत्रामध्ये तुमच्या आठवणीत राहिलेली शर्यत कोणती? बैलाची दादा पहिली शर्यत होती तर राघोदे पाटील. तिथं आम्ही त्याला बोललो होतो का पहिली शर्यत आहे, आपला इज्जत आहे, तू काही पण करून आम्हाला ती शर्यत काढून दे. तेव्हा बैलांनी ती शर्यत आम्हाला काढून दिली. म्हणजे म्हणण्याचा गोष्ट असा आला, तुमचं म्हणणं तो आहे त्याला समजतं बरोबर, तुमच्या भावनांची तो बरोबर एकरूप आहे तुमच्या भावनांची. आणि एक वैशिष्ट्य अत्यंत दिमागदार देखणं रूप असे बैलात आहे. दादा हा घरच्या गाईचा बैल आहे तुमच्या, बरोबर आहे? तर ज्यावेळी याची पैदास झाली, बाळाचे पाय पाळण्यात दिसत असे म्हटलं जातं, तर लहानपणापासून तुम्ही त्याची निगा कशा प्रकारे घेता? निगा म्हणजे त्याला रोजचं धुणं होतं, खाना प्रॉपर होता, दूध पूर्ण तेवढं पित होता, गाईचं दूध काढतच नव्हतं, सगळं दूध तोच. आणि त्याची आई आपली जी आहे गाय, ती घरची गाय होती का कोणती दातीवंत अशी खिलार वगैरे? खिल्लार गाय होती, पण ती घरात म्हणजे बारीकपणापासून तुमच्याकडेच होती. आणि याची जी पैदास तुम्ही केली त्यावेळी इंजेक्शनची पैदास की घरचा वळू होता तुमच्या? ते रानातलं होतं, बाहेर सोडली होती तेव्हा लागली. ओके ओके. आणि लहानपणातच तुम्हाला असं का वाटलं का हा बैल शर्यतीमध्ये पळायला पळेल किंवा पळवावा आपण, असं का? असं आमचं काहीच नव्हतं ठरलं. आमच्या घरच्या गाईचा वासर म्हणून आम्ही ठेवून त्याला ठेवला होता. तो जसा जसा घडत गेला, मोठा होत गेला, तसं त्याचं आम्हाला त्यांनी दाखवत सुरुवात केली. त्याच्यामुळे त्याला आम्ही बोललो आपण याला चालवायचा, हे करायचा. नंतर तो हळूहळू हे करत गेला. आणि याच्या आता बघा तुमचा एकच बैल आहे, तुम्ही पैऱ्यामध्ये बैल पळवता की याला साथीदार म्हणजे जवळचं कोण मित्रमंडळी त्यांचं आहे की असं? कारण पैऱ्यामध्ये पळवणं आणि घरचा त्याला साथ असणं खूप फरक आहे. तर त्याबद्दल तुम्ही घरच्या पैऱ्याबरोबर घरच्या बैलाबरोबर पळवता की? आता त्याच्यासाठी आम्ही 2 वासरं घेऊन ठेवली दादा, आणि आमचे पैरे 2-3 असे आहेत तर कधी पण आपण त्यांना काल्या रात्री फोन करा, ते आपल्याला बैल एका रात्री नाही बोलत नाही म्हणजे. आणि कसं आहे, कारण आजकाल पैऱ्याला खूप अडचणी येतात, आपण बघतोय बरेच व्हिडिओ व्हायरल होतात पैऱ्या संदर्भात. मला परत अजूनपर्यंत तुम्हाला बैलाला कधीच पैऱ्याला अडचण नाही. मी एक फोन करतो फक्त, कोण पण असू दे, मला ते नाही बोलतच नाही कधी अजूनपर्यंत. आणि आजपर्यंत किती गुलाल झाले असतील याचे? बैलाचे नाही म्हणले तरी 100 गुलाल झाले असतील. आणि आता तो दिसायला एकदम शांत आहे, तर अड्ड्यात गेल्यानंतर तो त्याची म्हणजे हालचाल कशी असते, म्हणजे त्याचा भाव होतो त्याच्या अशी समोरच्या गाडीवाला पण विचार करतो बाबा हा नक्की बैल धरू का गाडी. आणि आता बैलाचा आता सर्वात महत्वाचा पार्ट आला आपला ड्रायव्हर म्हणून तुम्ही कोण काम करतो? ड्रायव्हर स्वतः दादा असतो, नाही तर आमचा सतीश धुमाले धामणीचा आणि प्रवीण ड्रायव्हर टेंबरी. ओके. म्हणजे नावाजलेले ड्रायव्हर तुमचे. दादा आता तुमच्याकडे येतो, ड्रायव्हर म्हणून तुम्ही जेव्हा गाडीवर बसता तेव्हा खूप महत्वाचं काम म्हणजे जबाबदारी आणि एक अत्यंत जबाबदारीचं काम ड्रायव्हर. तर घरच्या बैलाबरोबर तुम्ही जर ज्यावेळी ड्रायव्हिंग करता कसं वाटतं, काय फिलिंग असतात? घरच्या गाडीवरती बोलाल तर सगळ्यात पहिले त्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास. बरोबर. आजही त्याला बिना कासऱ्याचं सोडलं तरी आपण गाडीवरती तो कधी बाहेर जात नाही आणि कुणाला जाऊन पण देत नाही. आणि बाजूला गाडी असली तर त्याला हात लावायची. आणि त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे काही बैलांचं वैशिष्ट्य असतं, उडी घेतल्यानंतर काही काल ठराविक वेगामध्ये पळतात, नंतर खूप स्पीड वाढतो,
मग या आपल्या बुलेटचं वैशिष्ट्य काय? बुलेटचं वैशिष्ट्य पुढे वाढतच जातो ते. आणि गाडी जर का अजून जवळ घासायला असेल ना तर तो वाढत जाणं. मग त्याला तो बाजूच्या बैलाची पण परवा बरोबर करत आहे. नाही, त्याला घेऊनच जातो. आणि कोणत्या साईडने पळतो दादा बैल आपला? तो दोन्ही खांदी आपण पळतो. दोन्ही खांद्यातून. आणि आजपर्यंत तुम्ही जेव्हा गाडीवर बसता तुमचं आणि त्याचं नातं खूप वेगळं आहे, बरोबर? आणि ज्यावेळी बैलाचं नातं ह्या मालकाशी अत्यंत घनिष्ठ असतं त्यावेळी तो बैल त्या मालकाला काय बोलायला लावत नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी स्वतः बसतो तर आतापर्यंत मला आठवत नाही का तो कधी कमी पडलाय, वाढूनच पाडला. वाढूनच पळतो. कारण तुमचं प्रेम त्याच्यावर आहे. त्याला माहिती आहे मालकाचं, आपल्या मालकाचं नाव हे आयसमर करायचं आणि त्याचं नाव पडता कामा नये. तुमच्यासाठी तो पळतो आणि बॅनरवरची गाडी आतापर्यंत कधीच पडली नाही. आणि दादा विशेष म्हणजे आता बऱ्याच जणांच्या बरोबर हा बैल पळाला असेल आपला, बरोबर आहे? तर असं कुठल्या बैलाबरोबर असं झालंय का का त्या बैलामुळे आपल्या बैलाला थोडासा मार खाल्लाय? दुसरा विषय का कधी बैलाचा म्हणजे चालू गाडीमध्ये बैलाला अचानक स्पीड कमी झालाय, असं कधी झालंय का? असं तरी आता नाही सांगू शकत. पण आता कुठल्या नदीला नाव पण नाही, आपण कोणाला नाव नाही ठेवत जरा. कसं मी आपण आपल्याला कमी पडायचा विषय ते नाही म्हणत. कधी कधी काय होतं माहितीये का, ग्राउंडचा जर चढ उतार असतील, दगड ग्राउंड मध्ये असल्यानंतर दगड लागल्यानंतर बैल मध्ये अचकतो, बरोबर आहे? अशा वेळी बघा काही वेळा बैल का म्हणजे अत्यंत म्हणजे दुखावला जातो तिथे. असं कधी आपल्या बुलेटच्या बाबतीत झालंय का? एक वेळेला तम्मतच्या फाटीमध्ये झालं होतं. बाजूची गाडी येऊन आपल्या गाडीला लागली होती. तेव्हा बैल पायामध्ये लक्षात नाही. बापरे, त्यावेळी खूप मोठी रिस्क कंडिशन असते. कारण कसं असतं बैल वेगामध्ये असतो, वेगामध्ये होतं. बरोबर? आता आपण आपल्याला आठवत असेल की निंबाळकर सरांचा सर्जा आपल्याकडे आला होता बिंदोडला. त्यावेळी ड्रायव्हर आपले विठ्ठल नाना बुतकर, बरोबर, आणि समोरच्या गाडी मालक पंकज ड्रायव्हर होते. तर त्यावेळी सर्जाचा पाय मालतो वाटते त्या छकड्यामध्ये अडकला होता. त्यावेळी विठ्ठल नानांनी त्या पंकज ड्रायव्हरचे देखील आभार मानले होते की त्याच्यामुळे त्या बैलाची पाय वाचला. म्हणजे त्याची सतर्कता म्हणावं लागेल. तर ड्रायव्हर म्हणून तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष गाडीत बसता त्यावेळी ही जबाबदारी खूप मोठी आहे. कारण आपण बोलतो तितकं साधं सोपं ते गणित नाही. कारण त्याला ज्यावेळी गाडी ओव्हरटेक करते किंवा त्या रेसमध्ये पळत असते त्यावेळी ती बैल कंट्रोल करणं खूप महत्वाची जबाबदारी आहे. कशा पद्धतीने कंट्रोल करतात दादा? जबाबदारी तर आहे. बैल पुढे गेल्यानंतर आवरायला त्रास होतो, बरोबर, भरपूर त्रास होतो. बैल कुठेतरी लांब जातो, बरोबर. मग कोण एखादा मध्ये येऊन गाडी पकडतो, हो, तेव्हा बरोबर. बैल थांबतात, बैल थांबत नाही. कारण अत्यंत वेगाने त्यांना स्पीड लागलेला असतो, नाहीतर मग ती जिथे टेम्पो उतरवतात तिथे जाऊन तिथे थांबतात. बऱ्याच ठिकाणी असं पण झालं की टेम्पोला बैलगाडी आपल्या छकड्यात जाऊन ठोकलेला आहे. भुंगाच्या बाबतीत असं काहीतरी झालं होतं बघा, ठोकर बसली होती मिलिंद पाटलांच्या भुंगाच्या बाबतीत. तर दादा ज्यावेळी आपण शर्यतीला बैल लावायला जातो त्यावेळी काय त्रास देतो का आपला बुलेट? भरपूर त्रास देतो. राहिलेली उर्वरित मुलाखत भाग क्रमांक 2 मध्ये पाहायला विसरू नका. आणि आम्ही बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.